आमदार प्रकाश आवाडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत। हातकणंगलेतून अपक्ष निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि मुख्यमंत्री शिंदे आता डॅमेज कंट्रोल करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर कोल्हापुरातून मोठी बातमी आहे, अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, प्रकाश आवाडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू आहे, नेमकं काय या बैठकीतून निष्पन्नाला येऊ शकतं? अमित, आपल्याला माहित आहे की कालच प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरातल्या हातकणंगले लोकसभा मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय जो ते घेतलेला आहे, त्यांनी त्या संदर्भातली घोषणा देखील केलेली आहे। एकीकडे महायुतीकडून अधिकृतपणे धैर्यशील माने यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी भाजपचे आमदार प्रकाश आवाडे यांनी खरंतर बंडखोरी केल्याचं पाहायला मिळते। त्यांनी स्वतःच्या नावाची घोषणा केलेली आहे। मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि आज दौऱ्यावरती आले असताना सुरुवातीलाच प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे जे आहेत ते त्यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळते आणि काही वेळापूर्वीच ते या कोल्हापुरातल्या पॅव्हिलियन हॉटेल या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यामध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं ही चर्चा देखील आता सुरू आहे। त्यामुळे नक्कीच एकीकडे धैर्यशील माने यांची अधिकृतपणे उमेदवारी जी आहे ती महायुतीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मात्र दुसरीकडे जे भाजपचे सहयोगी आमदार आहेत प्रकाश आवाडे ते मात्र अपक्ष लढवण्यावरती आता ठाम असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे नक्कीच या सगळ्यातून कशा पद्धतीनं मुख्यमंत्री जे आहेत ते मार्ग काढणार आहेत हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। अमित, निश्चित शेखर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।